नमस्कार, स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगच्या या पहिल्या सीझनच्या आज दुसऱ्या रात्रीमधील आणि दुसऱ्या रात्रीतील चौथी मॅच आपल्यासमोर येते. एका बाजूला जर पाहिलं तर स्वनिक बिल्डर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड अमरावती आणि दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहू शकता FM ऑस्पेट 11 कर्नाटक यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे FM 11ने आणि दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 30 मिनिटाच्या आत आपली 6वी ओव्हर सुरू झालीच पाहिजे. आणि सर अंपायर नोंद घ्या, टाईम देखील नोट करायचा आहे. 30 मिनिटाच्या आत 6वी ओव्हर सुरू झाली पाहिजे आणि जर नाही झाली तर शेवटच्या ओव्हरसाठी एक प्लेयर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन नोंद घ्या या गोष्टीची. आणि नवीन बॅटर देखील आपल्याला त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. ऐश्वर्य सुर्वे पहिला बॉल, पहिल्याच बॉलला उडवलं पॉइंटच्या दिशेने आणि पाठवलं देखील सीमा रेषेच्या पलीकडे. सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. क्रिक अड्डा चौकार. स्पोर्ट्स का सबसे बड़ा अड्डा crickadda.com. या चौकाराने मात्र सुरुवात फरदीन काझी या वर्षीच्या या हंगामात खूप चांगला खेळ यांनी केलाय. या वर्षीतील चर्चेतील खेळाडू म्हणून फरदीन काझी ओळखले जात आहेत. ऐश्वर्य सुर्वे अनुभव आहे, मिडन ओव्हर या स्पर्धेतील केली आहे त्यांनी. ओहो, यावेळेला कमबॅक पुल करायचा होता आणि इकडे प्रॉपर लेंथवरचा चेंडू पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही खेळाडू मुंबईचे आहेत. बॅटर शिवडी मुंबई फरदीन काझी, बॉलिंगला DN नगर अंधेरी मुंबई ऐश्वर्य सुर्वे एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. गोव्यामध्ये दोन मुंबईकर एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉनच्या दिशेने खेळलाय. तिकडे रन घेण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेतली गेली. एका बाजूला जर पाहिलं तर FM ऑस्पेट 11 कर्नाटक आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते स्वनिक बिल्डर्स अमरावती. स्ट्राईकवर रजत मुंडे यांना आपण इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सांभारली गावाचं नाव या खेळाडूने देखील टेनिस क्रिकेट विश्वात प्रसिद्ध केले आणि आज गोव्यामध्ये तेच नाव देखील घेऊन आलेले. तर रजत मुंडे डावखुरी हातातील एक नामवंत खेळाडू देखील आहेत. समोर जर पाहिलं तर ऐश्वर्य ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने मात्र बॉल अडवला जातोय. रन मात्र मिळणार नाहीये. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर मिडन ओव्हर या स्पर्धेतील एकमेव निर्धाव षटक टाकलं गेलं आहे ते ऐश्वर्य सुर्वे यांच्या माध्यमातून टाकलं गेलं आहे. पाहूया. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. SIPL ची आज दुसरी रात्र. त्यावेळेला ऑप्टमच्या बाहेर खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि एक रनने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करू आम्ही या ठिकाणी नगमा खान मॅडम यांचं, संतोष गुप्ता सरांचं आणि आमचे मित्र अमित फुटाडो यांचं. यावेळेला मात्र गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे. दोन खेळाडू प्रयत्न जरूर करतायत बॉल अडवण्याचा, परंतु तो निष्फळ ठरतो आणि बॉल जातोय सीमा रेषेच्या पार. क्रिक अड्डा चौकार चौकार चौकार. 4 धावा. फरदीन या षटकात 2 चौकार खेळताना पाहायला मिळाले आणि बघता बघता पहिली ओव्हर या ठिकाणी संपते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. दुहेरी अंकात धावसंख्या गेली आहे. फरदीनचे 2 चौकार पाहायला मिळाले. आत्मविश्वास त्यांना मिळेल या दोन्ही चौकारांच्या माध्यमातून.
आशिष आशिष मेहरोल येतात बॉलिंगसाठी. फायटरसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अँटॉफिलला पनवेलमध्ये देखील आता सध्या चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं जात आहे. मोठमोठ्या संघांसाठी देखील चांगली कामगिरी करतायत. आशिष सध्या ॲज आयकॉन म्हणून देखील चांगलं क्रिकेट खेळतायत. आशिषचा हा पहिला चेंडू लेंथवरचा होता, हळूवार पद्धतीने केवळ ढकललं आणि 1 रन तिकडे घेतल्या जातात. योगेश अण्णा चेंडूवर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 11 वर जाताना पाहायला मिळते. FM ऑस्पेट 11 कर्नाटक आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी, ते म्हणजे स्वनिक बिल्डर्स अमरावती. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. के स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा लाईव्ह आनंद जे प्रेक्षक घेत आहेत त्या सर्वांचं देखील आम्ही स्वागत करू. आजच्या रात्रीतील ही 4थी मॅच आहे आणि या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो त्याचं आव्हान या स्पर्धेत कायम राहील. यावेळेला कुटप्याचा बॉल जरूर होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल थोडासा पुढे जातोय, थोडासा बॉल पुढे गेला, एफर्ट्स तिकडे थोडेसे कमी पडले आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 12 वर. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे आणि आशिष मेहरोल तिकडे पोहोचले आणि पकडली जाते कॅच. विकेट येताना पाहायला मिळते. सॅट स्पोर्ट्स विकेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. चांगली बॉलिंग या ठिकाणी. पहिला धक्का, पहिली विकेट येते. आशिष मेहरोल स्वतःच्या बॉलिंगवर खूप चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली गेली. नवीन बॅटर, दोन्ही संघांना सूचना आहे, नवीन बॅटर्स पॉवर प्ले लाईनपर्यंत येईल त्याच वेळेला आपल्याला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॅट्समॅनला पाठवायचं आहे. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील आकाश चिंदारिया, एक धडाकेबाज बॅटर म्हणून आणि त्याचबरोबर एक वेल फिनिशर म्हणून देखील आकाश चिंदारे यांची ओळख आहे. परंतु या दोन्ही खेळाडूंची ज्यावेळेला कारकिर्दीची सुरुवात झाली, सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकाच फायटर अँटॉफिलसाठी क्रिकेटला सुरुवात केली होती समीर मेस्त्री यांच्या बरोबरीने आणि आज एकमेकांच्या विरोधात दोघांनी खूप चांगला पल्ला गाठलाय. जरूर आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. गोव्यामध्ये आकाश चिंदारे विरुद्ध आशिष मेहरोल. चांगला बॉल, परंतु कव्हरच्या दिशेने या बॉलला ढकललं जात आहे. धाव घेतली गेली आहे. 22 त्या ठिकाणी येत आहेत चपळतेने आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते थोडासा दबाव, कारण पहिल्या षटकात नॅचरल गेम पाहायला मिळाला. 2 चौकार आले फर्दींकडून. या षटकात पहिलं तर तशी स्ट्राईक जास्त मिळाली नाही त्यांना. पुन्हा येतात स्ट्राईकवर. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय का आपल्याला पाहायचं आहे. युवा टॅलेंटेड फरदीन, ओहो, किंचितचा बॉल कट होतोय. लेंथवरून बॉलला कट केलं, स्विंग केलं आणि पाठवलं कीपरच्या दिशेने. ही खासियत आहे आशिष मेहरोल. वेग नाहीये परंतु कट बॉलला करतात आणि त्यासाठीच ओळखले जातात. मागील 2 वर्षातील त्यांचा थक्क करणारा परफॉर्मन्स देखील पाहायला मिळतोय. या बॉलवर थांबून गेले ते मात्र फरदीन यांना. ओहो, यावेळेला वेग होता. मागील बॉल थोडासा कमी वेगात होता, शफल झाले याचा अंदाज घेतला. स्टंपच्या वरून चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. हे व्हेरिएशन आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 3 रन खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतली गेली. 2 ओव्हर नंतर 13 धाबा धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ आणखी बाकी असणार आहे. रणनीतीने तुम्हाला प्रत्येक मॅच खेळावी लागते. प्रत्येक मॅच नवीन असते. प्रत्येक मॅचला तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते. नव्या रणनीत्या बनवाव्या लागतात आणि तशाच पहिल्या मॅचमधील झालेला पराभव विसरून या दोन्ही टीम नव्याने तयारीला लागलेल्या आहेत. SIPL मध्ये शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्काय EXCH.com आणि क्रिक अड्डा प्रस्तुत असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शाज मीडिया एंटरटेनमेंटच्या आयोजित असणारी स्पर्धा. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स या संपूर्ण स्पर्धेचा इव्हेंट मॅनेज करतायत. आम्ही त्यांचंही विशेष कौतुक करू. विशेष म्हणजे नगमा खान मॅडम, स्वतः शाज मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. नगमा खान मॅडम, त्याचबरोबर संतोष गुप्ता सर, अमित फुटाडो,
ऐश्वर्या सुर्वे यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललंय. तिकडे 1 रन मात्र घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 14 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. स्वनिक, उमेश कुडे देखील आज टीमच्या बरोबरीने, निलेश यांच्या बरोबरीने. रिवर्सचा फटका या ठिकाणी खेळला जातोय. फरदीन, वाह, लांबच लांबवर पाठवलं या बॉलला. 6-6-6-6 षटकार. स्काय EXCH.com 6 येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका रिवर्सच्या माध्यमातून इकडे खेळला गेला. थोडासा दबाव दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले नव्हतं, त्याचा दबाव हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. फरदीन यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. रिवर्सच्या पद्धतीने मात्र या ठिकाणी षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. पुन्हा यावेळेला मात्र थोडीशी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडवला जातोय. वा, चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू अडवला गेला आणि धावसंख्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. तीन धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. ओहो, पॉईंटच्या दिशेने संधी तर मात्र त्या ठिकाणी होती. अशा प्रकारच्या कॅच सोप्याही नसतात, परंतु त्या पकडाव्या लागतात. तिकडे हातातून काय चेंडू देखील निसटलाय. ऐश्वर्या, कारण एखादा गोलंदाज एखाद्या फलंदाजाच्या विरुद्ध संधी निर्माण करणं, त्यासाठीचे त्याच्या मागचे खूप मोठे प्लॅनिंग्स असतात, मेहनत असते. पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातो. या वेळेला धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर तिसरी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर आहेत. टीम FM हॉस्पेट 11 कर्नाटक. 25 लॉस ऑफ 1 विकेट, 25 रन बन चुके हैं. पुन्हा वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढेच प्रगल्भ गोलंदाज देखील आहेत ऐश्वर्या सुर्वे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील तेवढा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. तो या ठिकाणी पहा, फरदीन आता मात्र या ठिकाणी नाराज झाले, कारण एक मोठा फटका आला जरूर त्यांच्या विरुद्ध त्याच पद्धतीचा, परंतु यावेळेला अंदाज घेतला होता ऐश्वर्यांनी. अशा प्रकारचे फटके येऊ शकतात आणि त्यामुळे बॉल जर पाहिलं तर थोडंसं वेगळ्या धाटणीचा टाकला. डॉट देखील येतोय. यावेळेला जास्त शफल झाले. बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होते. भावेश होते तिकडे, चेंडूची फेकी करतायत आणि 1 रनने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते. ती म्हणजे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 26. 2 ओव्हर केल्या ऐश्वर्या सूर्य यांनी. विकेट जरूर नाही मिळाली, परंतु 23 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ, 26 धावा, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आपण पाहत आहोत शाझ इंटरनॅशनल प्रीमियर लीग सीझन 1 SIPLचं पहिलं पर्व. स्काय EXCH.com आणि क्रिकेटला प्रस्तुत असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नगमा खान मॅडम, त्याचबरोबर गुप्ता सर आणि अमित फुटायडो यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 26 धावा. आशिष, पुन्हा एकदा आशिष यांनाच आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. आशिष मेहरोल, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली. केवळ 3 धावा देत 1 विकेट, परंतु फरदीन एका बाजूने आता मात्र या मॅचमध्ये आपल्या फलंदाजीचे रंग भरू लागलेले आहेत. 11 बॉलमध्ये 20 रनवर खेळतायत. जोडीला आकाश चिंदारी या 3 बॉलमध्ये 3 रनवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. या संघाला नावारूपाला आणण्याचं काम त्यांनी केलं. टीम FM हॉस्पेट कर्नाटका NB अवध. हो, यावेळेला देखील जर पाहिलं तर एक वेगवान ऑफस्टंपच्या बाहेरचा थोडासा उसळी घेणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. 1 धावेने धावसंख्या पुढे जाईल.
पुन्हा एकदा तेच युद्ध पुन्हा पाहायला मिळत आहे. आशिष मेहरोल विरुद्ध आकाश चिंदारिया, दोन्ही फायटर. हो हो, यावेळेला लगावलाय टोला, बॉलला पाठवलं लांबच लांबवर आणि सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाताना पाहायला मिळेल. SkyEXCH.com सिक्सर. आकाशने मात्र बॉलला आकाश दाखवलं. मागील मॅचमध्ये नाराज झाले होते, मोक्याच्या क्षणी ते रनआउट झाले होते आणि या मॅचमध्ये मात्र एका निर्धाराने बॅटिंग करण्याचा विचार केलाय आणि या षटकाराने एक आत्मविश्वास त्यांना मिळेल. थोडंसं स्ट्रगल करत होते आणि आता एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत. आकाशची आकाशबाजी सुरू झाली आहे. 33-33. कमी गतीने बॉल टाकला आकाशने, तो ओळखला. शेवटच्या क्षणी बॉलला फटक्याला मुरड घातली आणि कव्हरच्या दिशेने ढकलले या बॉलला. जोपर्यंत 22 येतील तोपर्यंत एक रन तर कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते 34-34. ओव्हर नंबर 4. SIPL भव्य दिव्य आयोजन. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहतोय. एक रन तिकडे घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी चांगली आहे परंतु 2 रन मात्र आलेले आहेत. थोडंसं डबल माइंड झाले, बॉलवर यायचं की चौकार अडवायचा. अशा वेळेला आपल्याला खूप कमी वेळ असतो आणि आपल्याला ती भूमिका घ्यावी लागते. कधी कधी बॉलवर येण्याच्या प्रयत्नात जर पाहिलं तर बॉल सीमारेषच्या पलीकडे जातो डोक्यावरून आणि कधी कधी जर पाहिलं तर थोडासा कॅच घ्यायच्या प्रयत्नात आपण पाठीमागे देखील जातो. यावेळेला रन वाचवण्याच्या प्रयत्नात भाविश होते आणि 2 रन मात्र तिकडे वाचल्या देखील गेल्या, 2 रन मिळाल्या. ओहो, स्ट्रोक वेगळा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता परंतु आशिष मेहरोल मागील षटकाच्या शेवटच्या काही चेंडूंवर अशाच प्रकारचे त्यांनी चेंडू टाकले होते फरदीन यांच्या विरुद्ध. आताही फरदीनने अगोदरच मन बनवलं होतं या स्ट्रोकला एक वेगळ्या पद्धतीने खेळायचं, परंतु इकडेही आशिष मेहरोल मात्र त्यांच्यावर हवी होताना पाहायला मिळत आहेत. जसं या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटचे 2 बॉल डॉट टाकले होते त्यांनी फरदीनलाच. पुन्हा आशिष मेहरोल. खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला टप्पा पुढे मागे गेलाय फरदीन यांच्यासाठी. एक रन तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. जसा बॉल हातात घेतला क्षेत्ररक्षकाने त्याच वेळेला जर पाहिलं तर दुसऱ्या धावेचा जो कॉल दिला होता तो थांबवलं तिने एकमेकांना आणि आशिष मेहरोल खूप सरस राहिले. 2 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा दिल्या. जरी या ओव्हरमध्ये षटकार आला असेल तरी 2 ओव्हरमध्ये केवळ 14 धावा खर्च केल्या. 1 विकेट आली आहे. 4 ओव्हर नंतर 37 धावा. 1 विकेट माघारी परतल्यानंतर टीम FM हॉस्पेट 11 NBA वत. महिपाल बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. राजकोटचे खेळाडू आहेत महिपाल. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगवान ताकदवर फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. फरदीनचा डावाला आकार देण्याची भूमिका ते निभावत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली पार्टनरशिप देखील झालेली आहे आणि आता ती वेळ आली आहे ज्यावेळेला तुम्हाला सिंगल डबल्स घ्यायचे आणि जशी संधी मिळेल तसे काही मोठे फटकेही गरजेचे देखील आहेत. परंतु या फ्लोने जरी धावसंख्या पुढे जात राहिली 60चं टार्गेट होऊ शकतं. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने टायमिंग प्रॉपर नाही झालं आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आकाशची आकाशबाजी मात्र या ठिकाणी थांबली जाते आणि महिपालला या ठिकाणी यश मिळतंय. आली आहे विकेट. सॅट स्पोर्ट्स विकेट.
आउट होत आहेत. मात्र या ठिकाणी आकाश चिंदारिया आणि त्यांची जागा घेण्यासाठी या टीममध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावताना ज्यांना आपण पाहतोय श्रेयस कदम बांद्रा मुंबई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक महत्त्वाचा असा टप्पा या मॅचचा आलाय ज्या ठिकाणी काही मोठमोठे स्ट्रोकही आवश्यक आहेत कारण प्रतिस्पर्धी संघाची देखील स्ट्रेंथ त्यांना माहिती आहे. श्रेयस कदम बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आकर्षक फटक्यांबरोबर जर पाहिलं तर आतषबाजी देखील करण्यासाठी प्रसिद्ध आहेत श्रेयस कदम. परंतु समोर जर पाहिलं तर महिपाल विकेट घेऊन आत्मविश्वास त्यांचाही वाढला असणार आहे. 38 वर 2. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि मोक्याच्या क्षणी अशा प्रकारच्या कॅचेस सुटल्यावर कसं होईल आणि तेच या ठिकाणी झाले. कॅच सुटली आहे. क्रिकेटडा चौकार. कॅचवर प्रॉपर पद्धतीने आले नाही आणि एक नामी संधी होती आल्या श्रेयस कदम यांना बाद करण्याची परंतु तसं नाही झालं. आता या सुटलेला कॅचचा फटका किती पडतोय कारण प्रॉपर पोझिशन जी बनवायला पाहिजे होती ती नाही बनली. हो हो महिपाल यावेळेला कमबॅक करतायत. जरी कॅच सुटली असेल तरी ते खचलेले नाहीयेत आणि त्यात विषाणी गोलंदाजी करताना पाहिलं मी त्या धावसंख्या 42 आहे. पुन्हा एकदा मैफाल बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जाताना पाहिला मिळेल. मैफाल आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करतायत. एक चौकार जरूर येताना पाहायला मिळतोय परंतु त्यातून ते सावरलेत. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेले आहेत. वा खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. 5वी ओव्हर सुरू आहे. 42 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा मैफाल यावेळेला हवाई हल्ला तर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. ओ हो 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 एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी चांगले जरूर होते परंतु कॅचमध्ये रूपांतर नाही होऊ शकलं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. त्या दोन धावांनी धावसंख्या गेली पुढे. काही मिक्सफील्ड या ओव्हरमध्ये आली परंतु बॉलिंग चांगली राहिली आहे. कौतुक करावं लागेल महिपालचं देखील. मिक्सफील्ड होऊन सुद्धा रन 7च खर्च केल्यात. 5 ओव्हर नंतर 44 SIPL. बॉलिंगसाठी राजेश धोबी युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारे परंतु समोर जर पाहिलं तर फरदीन सलामीला आलेत. 25 धावांवर बॅटिंग करतायत. 16 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय. जोडीला श्रेयस कदम 4 चेंडूमध्ये 6 धावांवर बॅटिंग करतायत. या डावातील जर पाहिलं तर शेवटची ओव्हर खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. टार्गेट जर 55च्या 8 मध्ये असेल तर थोडंसं मानसिकदृष्ट्या मात्र यानंतर दुसऱ्या डावात बॅटिंग करताना ते फायदेशीर असू शकतं परंतु ते थोडंसं पुढे गेलं तर डेड बॉल. हातातून चेंडू स्किड झाला. राजेश धोबी यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. शेवटची ओव्हर काय लिहिलंय या शेवटच्या ओव्हरमध्ये ते आपला पाहायचं. हातातून चेंडू स्किड झाला. अंपायरिंग टीमचं देखील विशेष कौतुक करेल आम्ही. 4ही अंपायर खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांच्याकडून देखील राहिलेत. संपूर्ण आमची कॅमेरा वर्क त्याचबरोबर जर पाहिलं तर सर्वच या स्पर्धेशी जुळलेले घटक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटतायत, मेहनत घेत आहेत. SIPL यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. हवाई हल्ला, हवाई सफर. SkyEXCH.com सिक्सर फरदीन काझी. वेळ आली आहे मात्र फरदीनच्या आक्रमणांची. स्लॉट मधला बॉल होता आणि समोरच्या दिशेने हवाई हल्ला करत असताना षटकार खेळला गेला. 6 धावांसाठी हा स्ट्रोक पाठवला. धावसंख्या जर पाहिली तर बघता बघता जाऊन पोहोचलेले 50 धावा. अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळतंय. नक्कीच एक आता 61 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असणार आहे परंतु बघूयात. राजेश
ओहो, यावेळेला पहिलेच म्हणलं होतं की या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं. थोडेसे क्रॉस झाले आणि शरीराचा वेध घेतला यावेळेला चेंडूने. राजेश धोबीचं कमबॅक म्हणावं लागेल. 51 धावा धावफलकावर आहेत. 6 ओव्हरची ही मॅच आपण पाहतोय. के एस कृष्णा सातपुते यांच्या यूट्यूब चॅनेलवर या स्पर्धेला आपण पाहतोय. स्काय EXCH.com आणि क्रिकअड्डा प्रस्तुत असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओह, यावेळेला हवाई हल्ला तर केलाय. पाहूयात या ठिकाणी ऐश्वर्य सुर्वे या कॅचला पकडतायत आणि यश मिळतं या ठिकाणी गोलंदाजांना. ऐश्वर्य यांनी अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूवर नजर ठेवली आणि कॅच पकडली गेली. श्रेयस कदम माघारी परत आहेत. पहा, स्टान्स आपला सातत्याने बदलत राहिले, परंतु गोलंदाजाने एक गोष्ट केली. जसा स्टान्स जरी फलंदाज बदलला असले, मनात एक ठरवलं होतं हा मला चेंडूचा टप्पा वाईड लाईनवर टाकायचा आहे आणि त्याचमुळे काय ते जी अपेक्षित लांबी होती ती लांबी नाही गाठू शकले श्रेयस कदम आणि ऐश्वर्य सुरू एक चांगली कॅच तिकडे पकडतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अर्नाळा स्टार वसई तालुक्यामध्ये या खेळाडूची चर्चा आणि तिथून जर पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर देखील झाली. प्रशांत घरत येतात बॅटिंग करण्यासाठी. 51 धावांवर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. टीम FM ऑस्फेट कर्नाटका. समोर जर पाहिलं तर स्वनिक बिल्डर्स अमरावती. स्वनिक बिल्डर्स अमरावती, तौसिफ खान पठाण साहेब आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर FM11 ऑस्फेट कर्नाटका यासिन शाह सय्यद. यावेळी एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला जातोय. एक रन तिकडे घेतली गेली. बॉल थोडासा बाजूला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. वा, प्रशांत आले आणि आले एक 2 धावेचा फटका देखील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावांवर. वा, युवा राजेश धोबी देखील स्वतःला सिद्ध करतायत. संधी मिळाली मोठ्या मंचावर मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची, गोवा राज्यात येऊन खेळण्याची आणि माझ्या मते हळूहळू या मैदानाचा खेळपट्टीचा अंदाज टीम्सला येतोय. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला, त्याला समोरच्या दिशेने खेळला आणि वाह, आणखीन एक जबरदस्त कॅच या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आशिष मेहरोल होते तिकडे आणि या गोलंदाजाचं ते कौतुक करावंच लागेल. पुन्हा एकदा 30 रणनीती त्यांनी अवलंबली. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवताना पाहायला मिळाली. खूप चांगली कॅच या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आणि सॅट स्पोर्ट्स विकेट येताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 30 रणनीती. शेवटचं षटक आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ऑप्शनची वाईडची लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात पहा खूप चांगली, कारण 2 खेळाडू आले होते. अशा वेळेला कॅच पकडणं 53. वा, खूप चांगली कॅच घेतली आणि ऐश्वर्य देखील सांगतायत जरी कॅचवरती आले असेल की चांगली कॅच झाली आहे. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मॅचमध्ये आणतात. अक्षय तावरे मात्र आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. चर्चेतील खेळाडू महाराष्ट्रभर याही खेळाडूच्या नावाची चर्चा झाली. बारामतीच्या मोरगावचे खेळाडू म्हणजे अष्टविनायकापैकी एक असणारा मोरगाव मयुरेश्वर आणि त्याच गावाला बिलॉंग करणारे अक्षय तावरे बारामती यंगर्ससाठी देखील चांगले क्रिकेट खेळलंय त्यांनी. आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय तावरे यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला ऐश्वर्य सुर्वे. वाह, युवा राजेश धोबीचं कौतुक इकडे करावं लागेल, कारण 3 विकेट या शेवटच्या षटकात या युवा गोलंदाजाने घेतलेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 53 धावा. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, परंतु दुसऱ्या डावात जर येताना पाहिलं तर गोलंदाजी त्याही टीमची चांगली आहे, म्हणजे मॅच दुसऱ्या डावात चांगली होईल. परंतु 54 म्हणजे हे 54 धावांचं आव्हान म्हणजे तेवढा मोठा पल्ला तर नाही गाठलेला आहे. परंतु पाहूया या 54 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दुसऱ्या डावात होईल की नाही, याचं उत्तर दुसऱ्या डावामध्ये आपल्याला मिळणार आहे. छत्तीस चेंडूमध्ये 54 धावा करायच्या. 36 बॉलमध्ये 54 रन करायचे आहेत. दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करत असताना स्वनिक बिल्डर्स अमरावती या टीमला.
पहिल्या डावात जर पाहिलं तर आशिष मेहरोल की फॅक्टर राहिले, 1 विकेट घेतली, 2 ओव्हर टाकल्या, 14 रन केवळ दिल्या. ऐश्वर्या थोडेसे मागडे राहिले, 23 धावा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये. महिपाल चांगली बॉलिंग केली, महिपालने धावसंख्येला ग्राफ थोडासा खाली आणला. 1 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली आणि 7 रन खर्च केले. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये राजेश धोबी यांचं कौतुक करावंच लागेल, 1 ओव्हर टाकली, 8 रन खर्च केल्या. डावात सर्वाधिक म्हणजे 3 विकेट घेत असताना 53 वर धावसंख्येला प्रतिस्पर्ध्यांच्या थांबवलं. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर रजत मुंडे 4 चेंडूमध्ये 2 धावा, 6 चेंडूमध्ये 10 धावा केल्या गेल्या. फरदीन काझी डावाचे हिरो राहिले, 18 चेंडूमध्ये 31 धावा. आणि आकाश चिंदार्या वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली आणि 53 धावा झाल्या. 54 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. आपण पाहत आहोत एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा, शाज इंटरनॅशनल प्रीमियर लीग ही स्पर्धा. गोवामध्ये आपण आहोत आणि एक महत्त्वपूर्ण मॅच सुरू आहे. एका बाजूला अमरावती, दुसऱ्या बाजूला कर्नाटकची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आवाज की दुनिया, आणि ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात असे आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांच्याकडे जाऊयात. हेलो 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 तो आज की रात का ये चौथा मैच है. खेलने वाली दोनों टीमों का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग सीजन 1, जिसको आप लोगों तक लेकर आ रहे हैं शाज मीडिया एंटरटेनमेंट और शाज मीडिया इवेंट्स यूएई. नगमा खान और शाज इनके हम आभारी हैं, साथ में संतोष गुप्ता जी और अमित भाई फुटाडो फ्रेंड्स दुबई, इनका विशेष आभार. प्रीतम परब और फरदीन काजी के बीच की है जंग, बताइए आप है किसके संग. फरदीन काजी आखिरकार फॉर्म में आते हुए, और अब यहाँ पर ये मैच गेंदबाजों का रहेगा. ये टूर्नामेंट भी गेंदबाजों का है, मैच भी गेंदबाजों का है. और स्कोर को चेस करने की बारी है अब इस वक्त स्वनिक बिल्डर्स अमरावती, जिसके ओनर है तौसीफ खान पठान साहब, और दूसरी तरफ FM 11 हॉस्पिट कर्नाटका, जिसके ओनर है यासीन शाह सैयद. हम आभारी हैं हमारे टाइटल स्पॉन्सर crickadda.com, skyexch.com, पावर्ड बाय सेट स्पोर्ट्स, को पावर्ड बाय डेडी बैट, एसोसिएट स्पॉन्सर बिग बी एक्सचेंज, मेगा चांस, L7 एक्सचेंज, bookdaddy.com, KGF Book, Sigma Book in association with Friends Dubai, Mr. Amit Furtado, Celebrity Management, Pinnacle Celebrity Management Company. आइए अब ओपनिंग बैटर्स का आना ज़रूरी है. दो ओपनिंग बैटर्स का आगमन हो चुका है. यहाँ पर योगेश अन्ना और साथ में है जॉन्टी. पहला ओवर करेंगे धीरज सिंह. धीरज सिंह ने भी अच्छी गेंदबाजी का आज मुजाहरा पेश किया.
पहले ओवर में 21 रन दिए, लेकिन उसके बाद वाले 2 ओवर में केवल 2 रन दिए। धीरज सिंह अच्छी वापसी करना जानते हैं, विकेट टेकिंग बॉलर हैं। एक ताजगी भरी टीम है इस वक्त मैदान के अंदर, FM11 हॉस्पेट कर्नाटका, और दूसरी तरफ उमेश कुड़े जिन्होंने ये टीम को तैयार किया है, स्वनिक बिल्डर्स अमरावती। आज एक अच्छी बात हमने ये भी देखी कि बिलाल शेख अब बैटिंग और फील्डिंग दोनों में ज़बरदस्त फॉर्म में आ चुके हैं, किंग ऑफ भिवंडी, और पूरे भिवंडी की नज़रें बिलाल पर रहेगी। बिलाल गयासुद्दीन शेख, ये 2 भाई जिन्होंने टेनिस क्रिकेट की बहुत सेवा की। राकेश यादव जिनका उपनाम है जॉन्टी। योगेश अन्ना चौधरी नॉन स्ट्राइक एंडर पर है। राकेश यादव, धीरज सिंह, पहली गेंद ड्राइव कर दिया, गैप में जाती हुई आग लगाने वाला ये crickadda.com चौका, बिल्कुल हाफ वॉली पर लेकर ड्राइव कर दिया था। ऐसे शॉट्स जब खेले जाते हैं जिसको दिलकश शॉट्स कहा जाता है, धीरज की गेंद पिचअप होती हुई और बिल्कुल हाफ वॉली पर लेकर ये crickadda.com 4 थोड़ा सा इनसाइड आउट, और टाइमिंग देखते ही बन रहा था वहां पर। crickadda.com 4 स्पोर्ट्स का सबसे बड़ा अड्डा, crickadda.com 4। वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 5। कम स्कोर को जब आप बचा रहे हैं ऐसे में वाइड बॉल जो है ये महंगे पड़ेंगे। अचानक ही जिस तरह खर्चे आ जाते हैं वैसे वाइड बॉल है, उसकी प्लानिंग नहीं की जा सकती, ये कभी भी आ सकता है। सर्दी, जुकाम, बलगम और वाइड बॉल का कोई भरोसा नहीं, कभी भी हो जाए। स्कोर 5। बिल्कुल जड़ में की गई गेंद, लेकिन इस बार बल्लेबाज तैयार थे इस गेंद के लिए, और दिखा 1 रन लिया राकेश यादव जॉन्टी ने। और अब स्ट्राइक पर आते हुए योगेश अन्ना, राइटी लेफ्टी बैटिंग कॉम्बिनेशन। इस मैच की विजेता टीम आज के अंतिम मुकाबले में शिवाजी दादा शिलार क्रिकेट क्लब खंबालपाड़ा डोंबिवली से खेलेगी। ग्रुप बी में नंबर 1 पर जगह बना ली है एड्रॉइट इंजीनियर्स लिमिटेड गोवा, अमन लोटलीकर साहब की टीम, जहां से उमर 11 को आपने खेलते हुए देखा। शॉर्ट और वाइड बॉल, और खूबसूरत अंदाज में इस बॉल को स्क्वायर कट लगा दिया था। चौका बच गया है, लेकिन वो शॉट देखते ही बन रहा था, खास करके जब लेफ्टी बैटर्स को खेलते हैं। कई लेफ्टी बैटर्स इस टूर्नामेंट में हमको प्रभावित करते हुए। कल बड़ा दिन रहेगा क्योंकि कल हमारे तीनों ब्रांड एम्बेसडर्स को आप खेलता हुआ देखेंगे। कृष्णा सातपुते, बंटी पटेल, जगत सरकार, सागर भंडारी। इस बार बराबर से स्ट्रोक को फिनिश नहीं कर पाए, लगभग एक हाथ से खेला गया उस तरह का ये शॉट था। रनों की तलाश में इस वक्त स्वनिक बिल्डर्स अमरावती। इस मैच को हारने वाली टीम का यहां पर प्रवास जो है समाप्त हो जाएगा, और ये मैच बहुत गंभीरता से लेने की ज़रूरत है दोनों टीमों को। और दूसरी पारी में वो कमिटमेंट नज़र आ रही है इस वक्त स्वनिक बिल्डर्स अमरावती की। पहले विकेट की ज़रूरत है इस वक्त FM11 हॉस्पेट कर्नाटका को। स्विच इट का प्रयास और विफल। धीरज
राइटी बल्लेबाजों के बनिस्बत लेफ्टी गेंदबाजों के लिए ज़्यादा कारगर साबित होंगे ऐसा लग रहा है। बारह टीमें, एक चैंपियन। ओहो, क्या खूबसूरत शॉट है और उतना ही उम्दा क्षेत्ररक्षण वहां पर फरदीन काजी द्वारा। पहला ओवर का खेल समाप्त होता हुआ धीरज सिंह पहली गेंद पर चौका खाया, लेकिन उसके बाद हम देखें तो काफी अच्छी वापसी है। 9 रन बगैर कोई नुकसान के। योगेश खन्ना 3 बॉल 2 रन, राकेश यादव जॉन्टी 3 बॉल 6 रन। देर रात भी हमारे दर्शक काफी नजर आ रहे हैं। अभी भी मैदान में थोड़ी चहल पहल है। लेट नाइट शो दो ही चीजों के हो सकते हैं, एक तो रजनीकांत साहब की फिल्म जिसके अर्ली मॉर्निंग शो भी होते हैं, लेट नाइट शो भी होते हैं, और टेनिस क्रिकेट। थलाइवा का एक वो ऑरा है, और टेनिस क्रिकेट में भी आप देखें, ऐसे भी गोवा अपनी नाइट लाइफ के लिए काफी मशहूर है दुनिया में। 6th बेस्ट नाइट लाइफ इन द वर्ल्ड, ऐसी गोवा की नाइट लाइफ है। और देखिए हमारे एक भाई साहब बिल्कुल आराम फरमा रहे हैं दिन भर की मेहनत के बाद। अब ऐसी नींद मिल जाए तो क्या है, क्रिकेट से कुछ लेना देना नहीं है, बस आई वांट टू रिलैक्स। नया ओवर करेंगे विक्रांत चौहान। हाल ही 2 दिन पहले उन्होंने अपना जन्मदिन मनाया। ये हमारे कुछ दर्शक हैं, कुछ जैकेट पहने हुए हैं, हुडी लगाए हुए हैं, कुछ मोबाइल में बिजी हैं। इस बार ऊपर की ओर खेल दिया, मिस टाइम हुआ है। और जी हां, सेट स्पोर्ट्स विकेट नंबर 1, योगेश खन्ना का कैच लिया गया वहां पर। अक्षय टावरे ने यह कैच को अंजाम दिया और आउट होकर वापस लौटे योगेश खन्ना। जो विकेट की तलाश थी वो मिली है। विक्रांत चौहान को नया बैटर है महिपाल। आईपीएल में भी एक महिपाल है, महिपाल लोमरोर, और यहां पर भी एक महिपाल है, गुजरात के महिपाल। नाइन फॉर 1। ये पहला विकेट यहां पर थोड़ा सा इंजेक्शन जरूर दे रहा है एनर्जी का। FM11 हॉस्पेट कर्नाटका NB अवध टीम यहां से खेल रही है। यासीन शाह सैयद साहब की ये टीम है। दूसरी ओर स्वनिक बिल्डर्स अमरावती तौसीफ खान पठान साहब की टीम है। विक्रांत चौहान, सामने बैटर है महिपाल। इस बार गली से गुजार दिया, गेंद जाएगी तेज, अब जाकर उसे बैकअप किया गया, नहीं है, लगा चौका। crickadda.com चौका। स्पोर्ट्स गेमिंग का अड्डा, सबसे बड़ा अड्डा crickadda.com 4। धीरज सिंह अपने बाईं ओर आ रहे थे, लेकिन ऊंचे कद का कभी कभी ये नुकसान भी होता है। इसके पहले वो कमर के बल झुकते, बॉल उनके नीचे से चली गई। और ये 4 रन महंगे पड़ेंगे यहां पर अब FM11 हॉस्पेट को। सो अगले मैच के लिए थोड़ा टॉनिक लेते हुए साई शेलार एंड टीम एंजॉय लाइफ। केतन मात्रे कुल्फी का मजा ले रहे हैं। यस, खाऊ या कुल्फी।
आणि मॅच जिंकून घेऊया सेल्फी। और देखिए बल्लेबाज ने चलने की शुरुआत कर दी। सेट स्पोर्ट्स विकेट नंबर 2 विक्रांत चौहान। जिस तरह आईएनएस विक्रांत ने भारतीय नेवी की सेवा की, वैसे विक्रांत चौहान यहां पर हॉस्पिट की सेवा कर रहे। कितना बड़ा स्विच हिट का रिस्क लिया था, अपना विकेट दे दिया विक्रांत चौहान। और विकेट कीपर फरदीन काजी देखिए उनकी अपील काम करती हुई और बल्लेबाज आखिरकार चलते बने। यह बहुत जरूरी है, कौन सी गेंद को खेलना है, कौन सी गेंद को छोड़ना है। और अगर खेलना है तो इन फ्रंट ऑफ द स्क्वायर खेलना है या बैकवर्ड ऑफ स्क्वायर खेलना है, दाएं खेलना है या बाएं खेलना है, ये सारे डिसीजन फ्रैक्शन ऑफ सेकंड्स में लेने होते हैं, तब जाकर एक अच्छा स्ट्रोक निर्माण होता है। आउट हो गए और नए बैटर आ चुके हैं प्रीतम परब। 13 पे 2। विक्रांत चौहान 4 रन देकर 2 विकेट अब तक लिए। पहले विकेट, फिर चौका, फिर विकेट। पिछले मैच में प्रीतम परब ने अच्छी बल्लेबाजी की थी, वहां पर पारी को संभाल कर रखा था। ये वो सिचुएशन है जहां वो अच्छी बल्लेबाजी करना पसंद करेंगे। सिंथेटिक टर्फ पर देखिए तमाम टीमों के गेंदबाजों की आंखों में चमक आती है जब उनको गेंद दी जाती है। यस, ये हमारा टूर्नामेंट है, बॉलरों का टूर्नामेंट है। ये जज्बे के साथ हर टीम के बॉलर गेंदबाजी कर रहे हैं। 13 पे 2। दूसरा ओवर पारी का 54 रन बनाने हैं, 41 की दरकार। इस बार पुल कर दिया और मिड विकेट के सर के ऊपर से बॉल जा रही थी वहां पर। अब 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट पर 14। आंख बंद करके मारने का प्रयास था राकेश यादव। जॉन्टी, क्या जॉन्टी बजा पाएंगे खतरे की घंटी? लेकिन केतन मात्रे कुल्फी का मजा ले रहे हैं। पहले कुल्फी, बाद में मैच जीतकर सेल्फी। स्कोर 14 for 2। बहुत बढ़िया गेंद। विक्रांत चौहान ने ओवर को बहुत मैच्योरिटी के साथ हैंडल किया है। युवा गेंदबाज, मैच्योर हेड ऑन यंग शोल्डर्स ऐसे कहा जाता है। और 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 14 रन 2 विकेट के नुकसान पर। अब 40 रन और चाहिए बचे हुए 4 ओवर्स में। रिक्वायर्ड रन रेट 10 पर ओवर। करंट रन रेट 7.64। विक्रांत 1 ओवर 5 रन 2 विकेट। प्रीतम परब 1 बॉल 1 रन। राकेश यादव जॉन्टी 5 बॉल 6 रन। जी हां, आप कैमरे की निगरानी में हैं। ओहो, क्या स्माइल है भाई, आप तो बिल्कुल साउथ के सुपरस्टार नजर आ रहे हैं। प्रीतम परब फेसिंग धीरज सिंह। आप देख रहे हैं शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग, जो आप लोगों तक लेकर आ रहे हैं शाज मीडिया एंटरटेनमेंट और शाह मीडिया इवेंट्स यूएई। नगमा खान और शाज इन एसोसिएशन विद पिनेकल सेलिब्रिटी मैनेजमेंट, संतोष गुप्ता एंड अमित भाई फुटाडो फ्रेंड्स दुबई। फोर्टीन for 2 डॉट बॉल करके धीरज ने अब थोड़ा प्रेशर बनाया है कैप्टन के ऊपर। प्रीतम परब के पास भी अच्छे शॉट्स है, लेकिन इस मैच में थोड़ा सूझबूझ भली पाली उनसे अपेक्षित है। अस्तित्व की लड़ाई है। एक और बढ़िया गेंद। धीरज सिंह इस पिच से अच्छी मदद लेने में कामयाब हो रहे हैं और हर गुजरती हुई डॉट बॉल
यहां उनके लिए फायदेमंद साबित होती हुई। पावर प्ले हालांकि खत्म हो चुका है। 5-4 का क्षेत्ररक्षण, 5 ऑन दी ऑफ, 4 ऑन दी ऑन। इस बार पुल तो जरूर किया है, अब जाके उसे रोका जाएगा। जी हां, बहुत जल्दी गेंद के ऊपर आए थे, थ्रो अच्छा रहा फरदीन काजी का। 15 पे 2, 15 for 2। राकेश यादव जॉन्टी 5 बॉल 6, प्रीतम परब 4 बॉल 2। $39 required to win of 21 balls। इस बार बॉल बहुत खतरनाक अंदाज में अंदर की तरफ आई, मुड़ती हुई गेंद। आसान नहीं होता जब इस तरह के सिंथेटिक टर्फ पर आप खेलते हैं और बॉल तेज आती है। सोचिए जब टेनिस बॉल इस तरह आती है तो हॉकी जब एस्ट्रो टर्फ पर खेली जाती होगी, वो बॉल किस तरह गोलकीपर की तरफ आती होगी, इसका एक आप खाली कल्पना ही कर सकते हैं। इस बार हुक कर दिया, शॉट तो बढ़िया है लेकिन वहां पर फटका उनका फंस गया और सेट स्पोर्ट्स विकेट नंबर 3 का पतन। धीरज को मिलती हुई सफलता और ये कैच लिया वहां पर श्रेयस कदम ने। कदम के बढ़ते हुए कदम और बल्लेबाज के लौटते हुए कदम। स्ट्रोक बिल्कुल भी खराब नहीं था लेकिन श्रेयस कदम वहां खड़े थे जो कैच के लिए तैयार थे। धीरज सिंह अपने पूरे अनुभव का निचोड़ काम में लाते हुए, उन्हें पता है बल्लेबाजों को किस तरह गेंदबाजी करनी है। आउट होकर वापस लौटे राकेश यादव जॉन्टी, 6 रन बनाए। प्रीतम परब को अब एक नए पार्टनर से जुड़ना होगा। 6 रन बनाकर आउट हुए जॉन्टी। योगेश खन्ना आउट हुए 2 पर, 4 पर आउट हुए महिपाल चावड़ा। नए बैटर है भावेश शेलार। उमेश कोड़े की एक खास बात है, ज्यादा से ज्यादा मुंबई के खिलाड़ियों को मौका देते हैं। एक अच्छी साइड उन्होंने भी बनाई लेकिन इस वक्त ये टीम थोड़ा सा जूझ रही है। प्रथमेश बेलचेड़ा, करेक्शन। अन्ना के नाम से मशहूर है। अन्ना को यहां पर अब अपना जलवा दिखाना होगा। जिस तरह गोवा की तपती हुई धूप में प्यास लगने पर हम जिस तरह जूस पीते हैं गन्ने का, वैसी प्यास बुझानी पड़ेगी रनों की इस वक्त प्रथमेश बेलचेड़ा को। सामने धीरज सिंह, मशहूर और मारूफ गेंदबाज। इस बार खेला है और फाइनल के सर के ऊपर से लगने वाला ये cricketda.com 4 और ये दिल मांगे मोर। स्पोर्ट्स का सबसे बड़ा अड्डा cricketda.com 4। धीरज सिंह थोड़ा अपने आप से मायूस क्योंकि बल्लेबाज के स्ट्रांग जोन में गेंद दी थी, फाइन लेग सर्कल के अंदर था और उसके सर के ऊपर से लगने वाला ये चौका। सर फिरा गया, क्रीज में बिल्कुल डीप चले गए थे और ये 4 रनों का फायदा। तीन ओवर 19 रन, 3 विकेट, यानी कि अब मैच जीतने के लिए 35 रनों की जरूरत है बचे हुए 18 गेंदों में। धीरज सिंह 2 ओवर 14 रन 1 विकेट, प्रथमेश 1 बॉल 4, प्रीतम परब 4 बॉल 2। और नया ओवर दूर वाले छोर से प्रारंभ करेंगे विजय गढ़वाली। दिल्ली के गेंदबाजों का आज बोलबाला रहा है। विजय गढ़वाली को हमने देखा, सैंडी को देखा, राजू मुखिया को देखा।
कल भी आप बहुत बड़े बड़े गेंदबाजों को, विजय पावले को आप देखने जा रहे हैं कल, विश्वजीत ठाकुर को आप कल देखने जा रहे हैं। सरोज प्रामाणिक को आप कल देखेंगे। बार बार देखो, 1000 बार देखो SIPL सीजन 1। 19 for 3, 18 balls, 35 to win। लोअर फुल टॉस और वाइडिश मिड विकेट पर जाती हुई गेंद, यहां पर 1 रन। जब तक क्षेत्ररक्षण अच्छा हो रहा है, चौके छक्के नहीं लग रहे हैं, मेरे ख्याल से FM11 हॉर्सपेट कर्नाटका को ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। जिस वक्त चौके छक्के लगेंगे वहां दबाव ट्रांसफर हो जाएगा। दूसरी ओर स्वनिक बिल्डर्स अमरावती के लिए भी खोने जैसा कुछ नहीं है। प्रथमेश बेलचड़ा और प्रीतम परब, दो असली मुंबईकर, इनको अब खेलना होगा। स्कोर 20 for 3। बैठक शॉट, रॉकेट की तरह बॉल आसमान में, और ये कैच नहीं होगा। skyexch.com 6। बिल्कुल घुटना टेक कर वो स्ट्रोक को अंजाम दिया गया था। प्रथमेश बेलचड़ा, खेतों में गन्ना और पिच के ऊपर प्रथमेश अन्ना, इसका जवाब नहीं। व्हाट अ शॉट। देखिए जो डर है ना दिमाग में है, भूला के डर कुछ अलग कर, ये मंत्र है इस वक्त मुंबई कर प्रथमेश बेलचड़ा के लिए। 26 for 3, 28 to win। अब देखिए रात को अब यहां पर बड़ी हरकत ली है, बहुत बड़ा जोखिम और एक आसान कैच छूट गया। कितना आसान कैच। अब आप इस तरह के कैचेस छोड़ेंगे तो टूर्नामेंट में आगे नहीं बढ़ पाएंगे। जीवन दान मिलता हुआ, यहां देखिए किस तरह से स्ट्रोक को अंजाम दिया था। हमें भी लगा बॉल बाहर जाएगी। फील्डर रहे थे मेरे ख्याल से गौरव। स्कोर 27 for 3। अब 27 और चाहिए। ओहो, व्हाट अ डिलीवरी। रनआउट की कोशिश भी की जा सकती थी, लेकिन अब लेग बाय अंपायर नीलेश नाइक का। स्कोर 28 for 3। प्रथमेश बेलचड़ा कोशिश कर रहे हैं और ये कोशिशें बहुत जरूरी है। कीप ट्राइंग, नेवर गिव अप। जो जॉन सीना ने कहा है, नेवर गिव अप। 3 एक्स्ट्रा रन, 1 बाय 1 लेग बाय भी है उसमें। 28 for 3, 4th ओवर। गढ़वाली की अच्छी गेंद, इस बार एंगल थोड़ा वाइड था और अच्छा गैदर किया गया विकेटों के पीछे आकाश चिंदरिया द्वारा। आकाश चिंदरिया, फरदीन काजी, श्रेयस कदम, ये ऐसे कुछ खिलाड़ी हैं जो विकेट कीपर भी बन सकते हैं और आउटफील्ड में भी फील्डिंग कर सकते हैं। ये फ्लेक्सिबिलिटी है इनकी। स्कोर 28 for 3। दिशा बदल दी और दिशा बदलने का नुकसान हुआ। वाइड बॉल। चार एक्स्ट्रास, 2 वाइड, 1 लेग बाय 1 बाय। लेग बाय तो बहुत रेयर होता है, लेग बाय आपके कंट्रोल में नहीं है, लेकिन वाइड डेफिनेटली कंट्रोलेबल फैक्टर है। 29 for 3, 25 more to win, 4th ओवर। थर्टीन balls, 25 to win। विजय गढ़वाली अपने ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार।
अब इस बार तान दिया, ये तो मिसाइल था। SkyEXCH.com 6 प्रथमेश बेलछेड़ा। मैंने मेरे जीवन में नहीं किसी को छेड़ा, लेकिन अगर किसी ने मुझे छेड़ा तो मैं हूं प्रथमेश बेलछेड़ा। सीधा भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए। SkyEXCH.com। यह है मुंबई का असली खड़ूस क्रिकेट। और विजय गलवाड़ी की गेंदबाजी की खबर लेते हुए कामयाब बल्लेबाजी 35 फॉर 3। अब गेंदें बची है 12 और रन चाहिए 19। प्रथमेश बेलछेड़ा 5 गेंदों में 17, प्रीतम परब 6 बॉल 3, विजय गढ़वाली 1 ओवर 15 रन। और टीम मीटिंग करते हुए FM 11 हॉस्पेट कर्नाटका। नया ओवर करेंगे गौरव शर्मा। शर्माओं का भी एक वक्त था। मोहित शर्मा, कर्ण शर्मा, ईशांत शर्मा, रोहित शर्मा, फिर बीच में कुछ वक्त के लिए अनुष्का शर्मा भी आई। गौरव शर्मा एक युवा खिलाड़ी। जोगिंदर शर्मा, तेंदुलकर लेकिन बहुत कम आए। सचिन तेंदुलकर बल्लेबाजी में आए और विराज तेंदुलकर स्कोरिंग में आए। प्रीतम परब की इनिंग्स भी यहां पर इंपॉर्टेंट रहेगी, क्योंकि उनके पास वो टेम्परामेंट है, नॉट आउट रहकर मैच को फिनिश करने का मादा रखते हैं। लेकिन दूसरी तरफ प्रथमेश बेलछेड़ा, देखिए उनको कैप्टन ने बोला है आप अपना नेचुरल गेम खेलिए, फ्री फ्लो ऑफ द बैट। प्रथमेश बेलछेड़ा ग्राउंड स्ट्रोक 1 रन मिड विकेट पर। स्कोर 36 पर 3। ग्यारह गेंदे 18 रन, 11 चेंडू 18 दावा। अब खेलना चाहते थे, कहीं गेंद गई, कहीं और गेंद पीठ थपथपाती हुई। कई बार ऐसा होता है, जाना है नॉर्थ गोवा चले जाते हैं साउथ गोवा। थर्टी सेवन फॉर 3। थर्टी सेवन 38 फॉर 3 नाउ। 16 रन चाहिए बचे हुए 9 गेंदों में। 9 बॉल 16। ये पार्टनरशिप इंपॉर्टेंट है। 8 गेंदों में 22 रन की प्रथमेश बेलछेड़ा, जिसमें 18 रन कंट्रीब्यूट कर चुके हैं। 300 का स्ट्राइक रेट, ये बहुत जरूरी है। लिमिटेड ओवर्स के गेम में आपका स्ट्राइक रेट 100 का होके नहीं चलेगा। गौरव शर्मा की सीधी गेंद, इस बार गौरवशाली गेंदबाजी। आठ बॉल 16 रन। ये हमारे कॉम्बॉक्स का दृश्य जहां पर 12th मैन मेरे साथ बैठे हुए हैं। इस बार पुल कर दिया और हाथ से एक आसान कैच छोड़ दिया। सात गेंदों में 15। अब इस तरह के कैच आप छोड़ नहीं सकते। नेवर ड्रॉप दोस कैचेस। जिस तरह से कैच छूट रहे, ABCD हो रहा है, एनीबडी कैन ड्रॉप, और ये सही नहीं है। एक कामयाबी आप बड़े क्रिकेटर नहीं बन सकते। पैर जमीन पर होना बहुत जरूरी है। हैव योर फीट ग्राउंडेड।
जैसे दरख्त पर जब फल लगते हैं तो वो पेड़ झुक जाता है, जितने कामयाब बने उतने विनम्र बने। कामयाबी को हजम करना एक बहुत बड़ी चुनौती है। इस बार टैप करते हुए खेला, स्कोर हो गया है यहां पर 40-40 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स एट द एंड ऑफ 5 ओवर्स। छह बॉल 14 की जरूरत है यहां पर स्वनिक बिल्डर्स अमरावती को। तौसीफ खान पठान साहब इसको जरूर देख रहे हैं और उनके नुमाइंदे हमारे साथ उपस्थित है यहां पर। आप देख रहे हैं शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग सीजन 1 which is brought to you by Shaz Media Entertainment and Shaz Media Events UAE. Nagma Khan and Shaz in association with Santosh Gupta of Pinnacle Celebrity Management and Amit Furtado, Friends Dubai. इस टीम की एक अच्छी बात यह भी है, FM11 हॉस्पिट कर्नाटका की तमाम खिलाड़ी युवा है, लॉट ऑफ यंग क्रिकेटर्स, और ताजगी लाते हैं ये युवा खिलाड़ी। अब उन्हें एडी चोटी का जोर लगाना है 6 बॉल 14 बचाने के लिए। दूसरी तरफ प्रथमेश बेलछेड़ा, ये वो गेम चेंजिंग खिलाड़ी है जो मैच के रुख को पलट कर रख सकता है। प्रथमेश बेलछेड़ा 19 पर खेल रहे हैं, 6 पर खेल रहे हैं प्रीतम परब, और आखिरी ओवर करेंगे विजय गढ़वाली। 1 ओवर 5 रन, कोई विकेट नहीं। गौरव की ये गेंदबाजी का लेखा जोखा। गढ़वाली अपने पहले ओवर में थोड़ा खर्चीले रहे थे जब प्रथमेश बेलछेड़ा ने उनके सामने मोर्चा खोला था, मैच को शुरू किया था। विक्रांत चौहान ने अच्छी गेंदबाजी की है, गौरव ने अच्छी गेंदबाजी की है। विजय गढ़वाली को अपने नाम के अंदर जो विजय है वो विजय हासिल करना होगा। तेरा कर्म ही तेरी विजय है, ये स्लोगन को दिमाग में रखना होगा विजय गढ़वाली को, और विजय दिलाने वाली गेंदबाजी करनी होगी। दूसरी तरफ प्रीतम परब और प्रथमेश बेलछेड़ा, ये दोनों बल्लेबाज अच्छा खेल रहे, खास करके प्रथमेश बेलछेड़ा। 6 गेंदों में उन्हें कितनी गेंदें खेलने मिलेगी इसके ऊपर भी मैच का रिजल्ट डिपेंड करेगा। तान दिया और यहां पर 6 को रोक दिया गया है। देखना होगा, अंपायर के इशारे का इंतजार रहेगा। बट व्हाट अ ट्राई, फ्लैम्बॉयंट अटेम्प्ट। अक्षय टावरे, व्हाट अ शॉट दैट वाज। प्रीतम परब तो रिफर किया गया है। बॉल को सेव किया गया है, सो दैट्स अ कंफर्मेशन। बहुत जबरदस्त अक्षय टावरे। एक्शन रिप्ले, प्रीतम का स्ट्रोक बहुत ही बढ़िया था, लेकिन देखिए अब ये इसको कहते हैं अटेम्प्ट। वॉलीबॉल खिलाड़ी की तरह जंप किया, पंप किया, बॉल को अंदर फेंका। अब गेंदे बची है 5 और रन चाहिए 13, लेकिन स्ट्राइक पर अब आ चुके हैं प्रथमेश बेलछेड़ा। इस बार उठा दिया, बॉल क्लियर कर जाएगी ऐसा लग रहा है। जी हाँ, SkyEXCH.com 6। प्रथमेश बेलछेड़ा
क्या अंदाज है, हर दिन निराला है, हर शाम निराली है, हर दिन निराला है, हर शाम निराली है। अगर टीम में हो प्रथमेश बेलछेड़ा जैसा बैटर तो हर रोज दिवाली है। गढ़वाली के सामने रनों की दिवाली मनाते हुए इस वक्त यहां पर प्रथमेश बेलछेड़ा 4 बॉल 7। और इसीलिए जब जब खराब परिस्थितियां होती है मुंबई के खार में हर एक आदमी एक ही चीज कहता है, सेंटा आएगा, जरूर आएगा, और सेंटा आ गया। 4 बॉल 7। इस बार फ्लिक कर दिया, बैकआउट ऑफ स्क्वायर, 1 रन मिलेगा। दूसरा लेने का प्रयास और आउट होकर लौटना पड़ेगा वहां पर। यह रनआउट के रूप में गिरने वाला विकेट है, DaddyBat.com विकेट। रिस्क बहुत ज्यादा ले लिया था क्योंकि मैच को जल्दी फिनिश करना चाहते थे। कोई भी बैटर इस सिचुएशन में लास्ट बॉल तक मैच को नहीं लेके जाना चाहेगा। और आखिरकार फ्लिक ऑफ द रिस्ट, देखिए कैमरा किस तरह फॉलो करता है। थ्रो पहुंचा और आउट होकर लौटना पड़ेगा मेरे ख्याल से प्रथमेश बेलछेड़ा को। यह टर्निंग पॉइंट है इस मैच का, ऐसा हम कह सकते हैं। तीन बॉल 6 रन। आउट हो गया प्रथमेश बेलछेड़ा। 25 रनों की पारी उन्होंने खेली और नए बैटर है सागर रणपीसे। प्रथमेश बेलछेड़ा ने अच्छा अटेम्प्ट किया लेकिन वहां पर क्या थ्रो निकला था। प्रशांत घरत ने वो थ्रो किया था। नए बैटर है सागर रणपीसे। इस वक्त कई चिंतित चेहरे दोनों डगआउट्स में। उमेश कोड़े की है, राहुल वाल्मीकि, अहमद भाई, सभी की नजरें इस मैच के ऊपर है। हरिभाऊ कासारे, सचिन बाद। 3 बॉल 6 रन। बढ़िया गेंद, फुल लेंथ यॉर्कर। महाराष्ट्र में इसको कहते हैं बुंदा मारा, बुंदा मारला, बिल्कुल यॉर्कर। 2 बॉल 6, लेकिन 2 बॉल 6, 1 बॉल 6 बहुत डेंजर इक्वेशन है। यकीन नहीं आता तो कई ऐसे बड़े बड़े सुरमाओं का पूछ सकते हैं। 2 बॉल 6 डेंजरस। एक अच्छी बॉल करनी है गढ़वाली को। और सागर रणपीसे का ये शॉट, और इसके साथ ही SkyEXCH.com 6 सागर रणपीसे बल्ला दिखाते हुए। यस, एंड दैट वाज अ शॉट ऑफ द मैच। जीत लिया और FM11 होस्टमेट कर्नाटका टूर्नामेंट से बाहर होती हुई। हार्ड लक। और आज के अंतिम मुकाबले में शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खंबालपाड़ा डोंबिवली ठाणे का मुकाबला होगा। इस वक्त स्वनिक बिल्डर्स अमरावती ये टीम के सामने आई है। चलते हैं रेशमा के पास टॉस के लिए और मैन ऑफ द मैच के लिए। अभिनंदन जनाब तौसीफ खान पठान साहब, एंड हार्ड लक इस वक्त जनाब यासिन शाह सैयद साहब। बट वेरी वेल प्लेड, वेरी वेल ट्राइड। विक्रांत चौहान बोल्ड वेरी वेल, गौरव बोल्ड वेरी वेल, बट अल्टीमेटली एट द एंड ऑफ द डे जो जीता वो सिकंदर है, एंड इट्स अ गुड परफॉर्मेंस। थैंक यू। जब नए मैच की शुरुआत होगी आपके सामने मुखातिब होंगे चंद्रकांत शेटे। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है प्रथमेश बेलछेड़ा अन्ना।
न मैंने कभी किसी को छेड़ा, लेकिन अगर मुझे किसी ने छेड़ा तो मैं हूं प्रथमेश बेलछेड़ा। 5,000 रुपए की इनामी राशि एंड व्हाट एन इनिंग्स